संपूर्ण देशभरात आज मेडिकल स्टोअर चालकांनी एक दिवसाचा संप पुकारलेला आहे। जालन्यात सुद्धा या संपाला पाठिंबा देत हे मेडिकल चालक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि यांनी सुद्धा आपले मेडिकल आता बंद करून या संपाला पाठिंबा दिला आहे। आपल्यासोबत काही मेडिकल स्टोअर चालक आहेत। काय सांगाल, आज तुम्ही संप पुकारलाय, काय मागणी मूळ? आमच्या प्रमुख मागण्या आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय जगन्नाथ शिंदे आप्पा व माननीय सचिव अनिल भाऊ नावंदर यांच्या मार्गदर्शनाखाली आज बंद करत आहोत। यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की ऑनलाईन जे मेडिसिन येत आहे ते बंद व्हायला पाहिजे, कारण ऑनलाईनमुळं आमचंच नाही पण एक कॉमन पब्लिकचं पण नुकसान होतं आहे। जसं की MTP किट, झोपेच्या गोळ्या की ज्या ऑनलाईनमुळं सहजतेने उपलब्ध होत आहे आणि त्यामुळे समाजात बरंचसं नुकसान होत आहे। आज नवीन पोरं जे एकदम कमी वयाचे आहेत ते सुद्धा वाईट मार्गाला यामुळे लागलेले आहेत। याचबरोबर आमचं जे आहे की गव्हर्नमेंटने GSR एक 818 काढला होता 2018 मध्ये। त्यामध्ये त्यांनी डायरेक्ट इनडायरेक्ट ऑनलाईनला परमिशन दिलेली आहे। त्यावेळेसच्या जे सचिव आहेत त्यांनी सांगितलं होतं की फार्मसीसाठी त्यांनी प्रिस्क्रिप्शन करायला पाहिजे, पण आजपर्यंत पण त्या GSRचं कायद्यामध्ये रूपांतर झालेले नाही आहे। त्यानंतर कोविडमध्ये GSR 220 काढला होता 2020 मध्ये। त्यामध्ये त्यांनी काय केलेलं होतं की त्यावेळेस कोविडची गरज होती म्हणून घरपोच सेवा देण्याची परमिशन दिलेली होती, पण ड्रग अँड कॉस्ट ॲक्टच्या नुसार घरपोच सेवा देण्यासाठी सुद्धा फार्मासिस्टची गरज असते। तर आमची मागणी आहे की हे दोन्ही GSR सुद्धा सरकारने परत घ्यायला पाहिजे आणि दिल्ली हायकोर्टनं सुद्धा त्याला बंदी दिलेली आहे, पण अजून पुढचं इतके म्हणजे 4 वर्ष होऊन सुद्धा त्याला कायद्यात रूपांतर झालेले नाही अजून। तर ऑनलाईन विरुद्ध प्लस हे GSR मागे घ्यावे, प्लस जे कॉर्पोरेट हे आहेत कंपन्या आहेत त्या जे एक्स्ट्रा डिस्काउंट देतात त्यामुळे डुप्लिकेट जे मेडिसिन आहे ते बाजारात उपलब्ध आहे, याच्या अगेन्स्ट पण आमचं बंद आहे। बरं, आता किती जण तुम्ही संपामध्ये सहभागी झाले आहेत जालना जिल्ह्यात? जालना जिल्ह्यात जवळजवळ 2200 ते 2300 मेडिकल आहेत आणि सर्वच्या सर्व संपामध्ये सहभागी आहेत। केवळ एक दिवसाचाच हा संप असणार आहे? हां, आजच्या दिवसाचा एक दिवसाचा संप आहे। 19 तारीख यातून काही सूट देण्यात आलेली आहे का? सूट जसे देण्यात आले की रुग्ण आमचा देव आहे, आज पण आम्ही रुग्णाला हे करतोय, तर पुढं पण इमर्जन्सी आपत्कालीन सेवा जर असली तर त्यासाठी आम्ही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी ती सेवा सुद्धा उपलब्ध केलेली आहे। इमर्जन्सीमध्ये कोणाचं पण नुकसान होणार नाही। एकूणच आपण पाहतोय की संपूर्ण देशभरामध्ये आज मेडिकल स्टोअर चालकांनी एक दिवसाचा संप पुकारलेला आहे आणि ऑनलाईन जी औषध विक्री आहे ती बंद करावी यासह इतर काही मागण्या या मेडिकल स्टोअर चालकांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। जालन्यात सुद्धा जवळपास 2200 ते 2500 पर्यंत मेडिकल चालक आहेत, त्यांनी सुद्धा या संपाला पाठिंबा दर्शवत या एक दिवसीय संपामध्ये सहभाग नोंदवला आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।